केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यावधीची कमाई केली आहे. या चित्रपटातील गाण्यांना, कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता केदार शिंदे यांनी आज महिला दिनानिमित्त त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव आहे आई पण भारी देवा. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली आहे. तर बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आई पण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत प्रत्येक घरातल्या आईपणाची गोष्ट. आई पण भारी देवा. आई पण भारी देवा या चित्रपटाच्या पोस्टरवर कारण प्रत्येकाला आई असते असं केदार शिंदे यांनी लिहिलेलं आहे. तर आई पण भारी देवा हा चित्रपट 2025मध्ये रिलीज होईल असं म्हटलं जात आहे, कारण केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये 2025 असं हॅशटॅग दिला आहे. तर बाई पण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 6 बहिणींची ही भन्नाट गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट मराठीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. आता आई पण भारी देवा या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आई पण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेच करणार असून या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे या करणार आहेत. या चित्रपटाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आता या नव्या चित्रपटात केदार शिंदे कोणत्या कलाकारांना घेतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या चित्रपटाबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.